शशांक सुशील हगवणेंचे बंदूक परवाने पुणे पोलीस आयुक्तांकडून रद्द। 2 बंदुका, चांदीचे भांडे आणि कारही जप्त। वैष्णवी हगवणे प्रकरणी रुपाली चाकणकरांविरोधात विरोधक आक्रमक। मुंबई पुण्यात आंदोलन, चाकणकरांच्या फोटोवर चिल्लर फेकत राजीनाम्याची मागणी। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी गुंड निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ। हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाण सह आरोपी कुटुंबालाही चौकशीसाठी घेतलं ताब्यात। पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर अडचणीत येण्याची शक्यता। सुपेकरांनी निलेश चव्हाणला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप, तर सुपेकर हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक। मनसेसोबत दिलसे युती करणार, मनसेसोबत सकारात्मक भूमिका घेण्यास हरकत नाही, ही ठाकरेंची भूमिका। संजय राऊतांचं मोठं विधान, तर पडद्यामागून युतीची चर्चा होत नाही, संदीप देशपांडेंचा टोला। लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विभागाचा 335 कोटींचा निधी वळवला। निधी वळवल्यानं आदिवासी समाज आणि आमदारांमध्ये नाराजी। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून केरळमध्ये दाखल, तर राज्यात 1 आठवडा आधीच मान्सूनचं आगमन होणार। दोन 2024-25च्या आर्थिक वर्षासाठी पीएफ वरील व्याजदर मंजूर। 8.25% व्याजदर केंद्र सरकारकडून मंजूर। ठाण्यात कोरोनामुळे 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू। ठाण्यात आज दिवसभरात 9 नव्या रुग्णांची नोंद। इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा। शुभमन गिल कर्णधार, तर ऋषभ पंतची उपकर्णधारपदी निवड। आणि कोचीच्या समुद्रकिनारी विदेशी जहाज बुडालं। कोस्टगार्डने 9 जणांना वाचवलं, तर इतर लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू।